झटपट अशी गोल भजी तयार करण्यासाठी मी इथे बेसन पीठ घेऊन त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेला कढीपत्ता, मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा जिरे आणि ओवा मी क्रश करून त्यात टाकून घेणार आहे। गोल भजीसाठी तेल हे जास्त महत्त्वाचे असते। आपण पीठ भिजवताना मी इथे 4 चमचे तेल टाकून हे पीठ भिजवून घेतलेले आहे आणि आता त्याच्यामध्ये 1 पिंच सोडा टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे। आपले गॅसवर तेल गरम झाले की ह्याच्यामध्ये गोल भजी सोडून तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या गोल भजी फुगलेल्या आहेत। आता 1-2 मिनिटांनी आपण त्याला पलटी मारून घेऊया आणि त्याचमध्ये आपण मिरच्या देखील तळून घेणार आहोत। छान असे आपले गोल्डन कलर आला की गोल भजी आपल्या तयार झालेल्या आहेत आणि मिरच्या देखील तळलेल्या गेल्या आहेत। आता आपण हे सर्व बाहेर काढूया। अशा पद्धतीने आपल्या